त्याची स्तुती आणि आराधना करूया, कारण त्याचं वचन सांगतं, दावीद म्हणतो मी त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करेन धन्यवादाची स्तुती घेऊन. हालेलुया. धन्यवाद माझ्या प्रेमस्वरूपी पिता आजच्या दिवसासाठी, तुझ्या करुणेसाठी आणि तुझ्या कृपेसाठी माझ्या प्रेमस्वरूपी पिता. धन्यवाद म्हणतो तुझ्या दयेसाठी माझ्या प्रेमस्वरूपी बाबा. धन्यवाद म्हणतो प्रभू. आणि पवित्र आत्म्याला आम्ही आमंत्रण करतो की या जागेचा ताबा घ्यावा आणि अजून आम्हाला परमेश्वराच्या जवळ न्यावं, यासाठी माझ्या प्रेमस्वरूपी पिता. धन्यवाद प्रभू.
तू आमच्यासाठी काय वारी दिलायस माझ्या प्रेमस्वरूपी पिता, जो आम्हाला चालवतो तुझ्या रस्त्यांमध्ये माझ्या प्रेमस्वरूपी पिता. धन्यवाद प्रभू, धन्यवाद माझ्या प्रेमस्वरूपी पिता. आपण त्याची आराधना करणार आहोत. आपले डोळे बंद करून आपलं हृदय त्याच्यावर लावून पूर्ण मनाने आणि पूर्ण सत्याने हालेलुया.
हालेलुया. प्रभू चांगला आहे. आमेन. हालेलुया. आपल्या जागेवर आपण उभे राहूया. प्रभूला thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. बोलो यीशु मसीह की. यीशु मसीह की. Hallelujah. आपण या रविवारच्या दिवशी प्रभूला धन्यवाद देऊ. प्रभूचे आभार मानूया. Thank you, Jesus. आभारी 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 Hallelujah.
करता प्रभु स्तुति मैं करता प्रभु धन्य यीशु राजा धन्य यीशु राजा ज्यावेळेस तुम्हाला सगळे सोडून जातील तुमचे आप्त जर तुम्हाला सोडतील बायबल सांगतं परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. Praise the Lord. Hallelujah. स्तोत्र 27 आणि 10 मध्ये लिहिलेलं आहे. स्तोत्र 27:10 मध्ये तुमचे आई वडील तुम्हाला सोडून जातील परंतु मी परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. Praise the Lord. माता सा प्यार दिया धन्य राजा चमत्कार किया है धन्य राजा धन्यवाद करता हूँ प्रभु स्तुति मैं करता प्रभु सबके स्तुति मैं करता प्रभु धन्य यीशु राजा धन्य यीशु राजा and Manuya कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य महान मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य महान मेरे प्रभु कहता है सबके कार्य महान मेरे प्रभु तू
आपले हात उंच करून त्याला म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो 2021 आम्हाला तू दाखवलंस ते बाप्पा आमचा विश्वास आहे हे वर्ष आमच्या आशीर्वादाचं वर्ष आहे थँक्यू जीसस यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद भोजन से तृप्त करता तन को मेरे कपड़ों से ढकता भोजन से तृप्त करता तन को मेरे कपड़ों से ढकता सागर से गहरा प्यार तेरा आसमानों से दूर ऊंचा आसमानों से दूर ऊंचा धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद फूलों में रंग तूने डाला पंछी को गाना तूने सिखाया फूलों में रंग तूने डाला पंछी को गाना तूने सिखाया सागर से गहरा प्यार तेरा आसमानों से तू है ऊंचा आसमानों से तू है ऊंचा धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद तू है यहोवा शालोम शांति देने वाला Yes, Lord. तू है यहोवा निसी जय हरदम देने वाला जय हरदम देने वाला धन्यवाद धन्यवाद
आराधना हो, आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, शांतिदाता की आराधना, मुक्तिदाता की आराधना, शांतिदाता की आराधना। Yes, Father, we worship you. मुक्तिदाता की आराधना, आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना, पवित्र दिल से आराधना, आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना, Oh Lord, we worship you, Father. आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, Yes, Father, we worship you, Lord, we give you praise. दूतों के संग संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, स्तुति प्रशंसा आराधना हो, आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, आराधना हो। Yes, we worship you, Father. आराधना हो, आराधना खुदावन यीशु की आराधना, आराधना हो, आराधना खुदावन यीशु की
आणि प्रभूला स्पर्श करेल, कारण प्रभूची उपस्थिती आहे, त्याची दाट उपस्थिती या ठिकाणी. थँक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड, वी प्रेज यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ नमस्ते कमा शांदरा बडिया बढ़िया ईरा मामा काला मामा बढ़िया बाबा 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 बढ़िया तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला
प्रभू आमच्या सर्व अपराधांची आम्ही तुला क्षमा हो मागतो. प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून साफ कर प्रभू. आजची स्तुती आणि आराधनेचा स्वीकार कर प्रभू. तुझ्या वचनातून आमच्याशी बोल आणि आम्हाला आशीर्वाद दे. येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. आपण बसूया जागेवरती देवाच्या वचनासाठी. प्रत्येक जण आपल्या जागेवरतीच बसून घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक तयार आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी? आमेन. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का देवाचं वचन ऐकण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. आपलं पवित्र शास्त्र उघडूया. स्तोत्र 90 मध्ये जाऊ आपण. थँक यू जीसस. हालेलुया. साम्स 90 स्तोत्र त्याच्या 8व्या वचनापासून आपण वाचणार आहे. स्तोत्र 90 आणि 8. आमेन. थँक यू जीसस. स्तोत्र 90 आणि 8. कोण वाचतंय वचन? तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेविले आहेत. आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहेत. पुन्हा पुढं. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात. आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो. आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असली फार तर 80 वर्ष. तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे. कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे बळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 90 हे स्तोत्र मोशेने लिहिलेलं स्तोत्र आहे. आमेन. हालेलुया. आणि हे स्तोत्र ज्यावेळेस त्याने लिहिलं त्यावेळेस परमेश्वराचा क्रोध इस्रायली लोकांवर भडकलेला होता. कारण प्रत्येक वेळेस ज्याच्या वेळेस देवाने इस्रायली लोकांना सोडवण्यासाठी त्यांच्यावर कृपा केली त्या इस्रायली लोकांनी ती कृपा धुडकावून लावली आणि परमेश्वराला त्यांनी नाकारलं. आणि म्हणूनच मोशे प्रार्थना करताना म्हणतो, प्रभू तू आमचे अपराध आपल्या पुढे नित्य ठेवले. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन सांगतो, मोशे म्हणतो आमचे अपराध तुझ्या डोळ्यासमोर आहेत. परंतु जुन्या करारामध्ये मोशेने हे स्तोत्र लिहिलेलं आहे. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या सर्व अपराधांची क्षमा करण्यात आलेली. आणि इब्रिकराचा 8व्या अध्याय 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याने आपले अपराध विसरून गेलेला आहे. त्याने आपले अपराध स्मरणात ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 90 मध्ये मोशे ज्यावेळेस मोशेचं वचन मोशेच्या स्तोत्रामध्ये मोशे म्हणतो, तू आमचे अपराध आपल्या पुढे नित्य ठेवले आहे. आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचना पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की त्याने आपली पापे इस्रायली लोकांची पाप कुठे ठेवली होती? त्याच्या समोर ठेवली होती. ती पाप देव विसरून गेला नव्हता. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अटॉनमेंट? व्हॉट इज द मिनिंग ऑफ अटॉनमेंट? पश्चाताप म्हणजे काय? आमेन. हालेलुया. पाप बलीचं अर्पण म्हणजे काय? जुन्या करारामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ज्यावेळेस इस्रायली लोक पाप करत होती ते पापाचा पश्चाताप करिता ते लोक बकऱ्याचं बैलाचं किंवा कुठल्याही प्रकारच्या पशुचं रक्त घेऊन ते मंदिरामध्ये अर्पण करावयास येत होते. आणि ज्यावेळेस ते रक्त घेऊन अर्पणासाठी येत होते ते रक्त त्यांच्या पापांना झाकण्यासाठी वापरण्यात येत होतं. आमेन. त्या रक्ताद्वारे त्यांचं पाप झाकण्यात येत होतं. ते पाप निघून जात नव्हतं. परंतु 1 वर्षाकरिता त्या पापांवर पांघरून घातलं जात होतं. आमेन. हालेलुया. जर एखाद्या फॅमिलीमध्ये कोणीतरी अचानक गेस्ट आले, अचानक कोणीतरी पाहुणे आले तर ते लोक काय करतात? त्या घरातली लोक साधारण घर तर ते पटकन स्वच्छ करू शकत नाही म्हणून ते काय करतात? त्या घरातली परिस्थिती तशीच ठेवतात परंतु सगळ्या घरातले बेडशीट्स वगैरे पडदे वगैरे बदलून टाकतात. आमेन. हालेलुया. वास्तविक त्या पडद्यांमध्ये त्या बेडशीटच्या खाली सगळी घाण तशीच आहे. आमेन.
हालेलुया. परंतु त्यांनी काय केलं? दिखावा केलेला आहे. जे लोक तुमच्याकडे आलेले आहेत त्यांना ती घाण दिसू नये, त्यांना तुमच्या घरातलं अस्तव्यस्त पडलेलं सामान दिसू नये आणि तुमच्या घरावरती ते लोक तुम्हाला नावं ठेवू नये म्हणून तुम्ही काय केलेलं आहे? तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याला काय केलेलं आहे? झाकून ठेवलेलं आहे. परंतु ती घाण निघून गेली का? तसंच जुन्या करारामध्ये पाप बलीचं काम होतं. ते पाप बलीमध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, मी तुझे अपराध माझ्या समोर ठेवलेले आहे. आमेन. हालेलुया. ते पाप लोकांसाठी झाकलं जात होतं. त्या बैलाच्या किंवा बोकडाच्या रक्ताद्वारे पापाचा बली अर्पण केल्यानंतर त्यांना 1 वर्षाकरिता ते पाप झाकलं जात होतं, परंतु ते पाप निघून जात नव्हतं. त्यांच्यासाठी सार्वकालिक मरणाची जी परमेश्वराचं वचन आहे ते त्यांच्यासाठी लागू पडत होतं. कारण बायबल सांगतं, रोमकराचा 6 अध्याय आणि 33 वचनामध्ये लिहिलंय, पापाचं वेतन मरण आहे. आमेन. आणि जर ते पाप करतात नाही तर त्या पापासाठी त्यांची जे रक्त सांडलेलं आहे ते पाप निघून गेलेलं नाही, परंतु त्या पापावर पांघरून घालण्यात आलेलं आहे. परमेश्वर पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु तो परमेश्वर जो अद्भुत परमेश्वर आहे त्याचं वचन सांगतं, जर तुम्ही काढून वाचलं निर्गमाचा 11वा अध्याय 19वा अध्याय काढू आपण यावेळेस. निर्गम 19वा अध्याय. हालेलुया. किती लोकांना आज प्रभूची भेट घ्यायची, किती लोकांना आज प्रभूच्या जवळ जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक जण म्हटला प्रभूच्या जवळ जायचं म्हणजे पास्टर उचलतात का? हालेलुया. नो. आपल्याला प्रभूच्या जवळ जायचंय म्हणजे त्याच्या उपस्थितीमध्ये जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मरण्यासाठी नाही तर जिवंत राहून त्याची स्तुती करण्यासाठी प्रभूने बोलवलेलं आहे. आमेन. हालेलुया. नाही तर लोक बातमी देतील, अरे तो प्रभू जवळ गेला. आमेन. हालेलुया. वाचा 12 वचन. तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आखून लोकांना सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या सीमेला शिव देखील नका. जो कोणी पर्वताला स्पर्श करील तो खास आपल्या जीवाला मुकेल. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे? परमेश्वराने मोशेला सांगितलं, मोशे इस्रायल लोकांना सांग, मी उतरून येणार आहे त्या डोंगरावरती. ते डोंगरावरती उतरून मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते डोंगराच्या भोवती असावे, पण त्यांना सांग की त्यांनी डोंगराला स्पर्श करू नये. कारण का? त्यांच्यामध्ये पाप तसंच आहे. 3 दिवसाच्या शुद्धीकरणाची विधी त्यांनी सांगितली. देव म्हणाला त्यांना सांग, 3 दिवस तुम्ही शुद्ध राहा, पवित्र व्हा आणि तुम्ही त्या मंदिरात त्या डोंगराजवळ या, परंतु डोंगराला स्पर्श करू नका. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं, जर तुम्ही त्याला हात लावाल तर तुम्ही त्याला स्पर्श कराल तर तुम्ही खास जीवाला मुकाल. आमेन. हालेलुया. पाप निघून गेलं नाही, फक्त पापासाठी अटॉनमेंटची विधी केलेली आहे, झाकण्याची विधी केलेली आहे, परंतु पाप तसंच आहे. परंतु आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा त्याच्या जन्माद्वारे, मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे आपल्या सर्व अपराधांची क्षमा करण्यात आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढंच नाही तर आपले पाप देखील तो स्मरणात ठेवत नाही, विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्र पुढे वाचा, जो कोणी आपला हात त्याला लावू, 13 वचन वाचा सिस्टर. त्याला कोणी हात लावू नये, लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी वधावे. हा. मग तो जनावर असू दे नाहीतर माणूस असू दे, त्याला जिवंत ठेवू नये. जुन्या करारात जर आपण असतो तर आपण जिवंतच नसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाय द ग्रेस ऑफ गॉड वी आर प्रेझेंट. आपण या ठिकाणी आहोत कारण प्रभूची कृपा आहे की येशूचं रक्त आपल्यासाठी अर्पण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वाचा पुढे. दीर्घनाथ होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे, मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला. आता 19:4 मध्ये वाचा. 19:4. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांसाठी चर्च, कॉलिंग, मिनिस्ट्री, लोकांचे रिलेशन, पैसा, त्याची प्रतिष्ठा, त्याच्याकडे असलेली लोकांमध्ये असलेली ओळख,
यासाठी ते जीवन जगतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु पहा पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे? स्तोत्र 19:4 मध्ये मी तुम्हाला सांगितलं देव किती पवित्र आहे. प्रभूच्या वचनामध्ये लिहिलंय, जर तुम्ही त्या डोंगराला स्पर्श कराल तरी तुम्ही मरून जाल, तुम्ही तुमच्या जीवाला मुकाल, इतका तो पवित्र परमेश्वर आहे. परंतु तो परमेश्वर काय म्हणतो पहा, स्तोत्र आपलं निर्गम 19:4 मध्ये वाचा. मी मिस्रांचे काय केले व तुम्हास गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर इस्रायली लोकांना म्हणतो, मी मिस्री लोकांपासून तुम्हाला मुक्त केलं, तुम्हाला दास्यातून सोडवलं, तुमच्यावरती होणारे जाच जुलूम मी थांबवले आणि मी तुम्हाला माझ्याकडे आणण्यासाठी गरुडाच्या पंखावर जसं बसवावं तसं मी तुम्हाला घेऊन आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराचा पुत्र, देवाचा पुत्र आपल्यासाठी या पृथ्वीवर आला आणि त्याने आपल्याला सर्व अपराधातून मुक्त केलं आणि त्याने अनेक लोक जे जीवन जगतात ते कशासाठी जगतात? ते प्रतिष्ठेसाठी. परंतु पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभूने त्या इस्रायल लोकांना यासाठी सोडवलं की ते इस्रायल लोक परमेश्वराजवळ यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना असं वाटतं की नाही, ख्रिश्चनिटी म्हणजे काय, स्वर्गात जाण्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. आमेन. नो, तुम्हाला आणि मला स्वर्गात जाण्यासाठी देवाने निवडलेलं नाही. देवाने यासाठी निवडलेलं आहे की आपण त्याच्यामध्ये असावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण त्याच्या जवळ असावं म्हणून देवाने आपल्याला बोलवलेलं आहे. जर तुम्ही काढून वाचलं निर्गम 19:4 मध्ये तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला गरुडाच्या पंखावरती जसं बसवावं आणि आणावं तसं तुम्हाला मी माझ्याकडं आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे? तुम्हाला स्वर्गात राहण्यासाठी, तुम्हाला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, मोठी मिनिस्ट्री करण्यासाठी देवाने बोलवलेलं नाही. आमेन. हालेलुया. अनेक लोक अशासाठी जगतात की नाही, मला स्वर्गामध्ये जायचं. परंतु या ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला देवाच्या उपस्थितीत राहण्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही काढून वाचलं, योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये लिहिलंय, तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन. देवाला आपण निवडलेलं नाही. तुम्ही आज जर या ठिकाणी बसलेला, तुम्ही चॉईस केलं नाही चर्चला येण्याचं, तुम्ही चॉईस केलं नाही येशूला निवडण्याचं. देवाने तुम्हाला निवडलं कारण देव तुमच्यावरती प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का त्या ठिकाणी असा शब्द लिहिलेला आहे गरुडाच्या पंखावरती? कारण गरुडामध्ये एक मोठी ताकद आहे. आमेन. गरुडा पक्षी जर तुम्ही पाहिला असेल तर गरुड कधीच एका ठराविक मर्यादेपर्यंत उडत नाही. तो आकाशातल्या सर्वात उंच स्तरावरती उडतो कारण त्याच्या पंखामध्ये शक्ती आहे. आमेन. जसं जसं तुम्ही उंच जाताल, हवेचा जर तुम्ही अभ्यास केला, वातावरणाचा जर तुम्ही अभ्यास केला तर पृथ्वीच्या म्हणजे जमिनीपासून जसं तुम्ही वर जाताल तसा तसा हवेचा दाब वाढत जातो आणि त्या दाबामध्ये, त्या दबावामध्ये मात्र फक्त एकच पक्षी त्या वातावरणामध्ये उडू शकतो आणि तो पक्षी म्हणजे गरुड पक्षी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या गरुडाच्या पंखावरती परमेश्वराने तुम्हाला आणि मला बसवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या मजबूत पंखावर यासाठी बसवलेलं आहे की तुम्ही आणि मी त्याच्या जवळ असावं. आमेन. हालेलुया. कुठल्याही वादळाला गरुड पक्षी घाबरून जात नाही. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं त्याचं घरटं कुठं आहे? तो उंच डोंगरांवरती कपाऱ्यांमध्ये त्याने स्वतःसाठी घर बांधलेलं असतं. तो जमिनीवर राहत नाही. आमेन. हालेलुया. आणि ज्या ठिकाणी गरुड राहतात त्या ठिकाणी इतर कुणीही जाऊन त्याला डिस्टर्ब करू शकत नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला गरुडाच्या पंखावर जसं आणावं तसं तुम्हाला मी माझ्या जवळ आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आज तुम्ही देवाच्या जवळ आहात, देवाच्या उपस्थितीमध्ये आहात तर तुम्ही मजबूत ठिकाणी आहात जिथं तुम्हाला कोणी स्पर्श करू शकणार नाही. आमेन. मोशेच्या त्या स्तोत्रामध्ये आपण वाचलं की मोशे म्हणाला, मनुष्याचं आयुष्य काय
60 ते 70 वर्ष आणि शक्ती असली तरच 80 वर्ष. आमेन. आजकाल जर ख्रिश्चन लोकांना विचारलं की किती जगणार, ते म्हणतात बायबल सांगतं 80 वर्ष जगणार. आमेन. हालेलुया. म्हणजे जर देव म्हणाला असेल तुला मला 120 वर्ष जगायचं, तर हे म्हणतात नको प्रभू 120 नको 80 बरं आहे. आमेन. तू म्हणालेला आहेस. आमेन. हालेलुया. परंतु जर तुम्ही काढून वाचलं उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये 4-5व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं मनुष्याची आयुष्य मर्यादा 120 वर्षाची आहे. हालेलुया. पहा त्या ठिकाणी दिलेलं आहे 6वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनात असं लिहिलेलं आहे. वाचा. त्यावेळेस परमेश्वर म्हणाला मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे तथापि मी त्याला देव कंटाळून म्हणाला अरे तू 120 वर्ष जगशील. Praise the Lord. हालेलुया. देवाने रागात उच्चारलेले हे शब्द, देव रागात जरी बोलला तरी तुम्ही 120 वर्ष जगणार आहात. Praise the Lord. हालेलुया. आमेन. काही लोक फक्त 40, 30, 35 वर्षाचे झाले की टेस्ट करायला लागतात. ब्लड प्रेशर टेस्ट केली पाहिजे, ECG काढला पाहिजे. आमेन. कारण त्यांना माहिती आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि ते दाखवताना म्हणतात की मोशे म्हणालाय फक्त किती वर्षाचा आयुष्य. आमेन. 40 मध्ये आलो म्हणजे आता उतरणीला. हालेलुया. फक्त तसं नाही. देवाचं वचन सांगतं की प्रभूने आपल्याला 120 वर्षाची आयुष्य मर्यादा दिलेली आहे. आमेन. हालेलुया. आणि सायंटिफिकली जर तुम्ही जरी गुगलवर जाऊन व्हेरीफाय केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल मनुष्याची आयुष्य मर्यादा 120 वर्षापेक्षा जास्त आहे. आमेन. हालेलुया. जर तो मनुष्य जीवन जगला, व्यवस्थित जीवन जगला, तर त्या मनुष्याची आयुष्य मर्यादा 120 वर्षापेक्षा जास्त आहे. आमेन. असं कुठंच या ठिकाणी शोध लावण्याचा प्रयत्न केला पण कुठंच सापडलं नाही की त्याने फक्त 70 ते 80 वर्ष जगायचं नंतर तो मरून जाणार आहे. आमेन. कारण प्रभूने ती मर्यादा ठरवलेली नाही. आमेन. हालेलुया. देव ज्यावेळेस क्रोधिष्ठ झाला, त्याने पाप पाहिलं, त्यावेळेस देव म्हणाला की माझ्या आत्म्याची त्यांच्या बरोबर आता उपस्थिती नसणार आहे. म्हणून ते जर जगले तर ते त्रासदायक जगतील आणि त्यांच्यावरती संकट येतील. त्यापेक्षा त्यांनी किती वर्ष जगावं. 120. म्हणा मी 120 वर्ष जगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे 60च्या वरती येते म्हणतील मी 120 वर्ष जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही लोकांनी तर पॅकिंग केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मग अशी मी गाणं म्हणत होतो येशू बुलाला, कोणीतरी म्हटलं प्रभू लवकर बोलो. प्रेज द लॉर्ड. दॅट्स नॉट, म्हणजे ते योग्य नाही. कारण देवाने आपल्याला दीर्घायुष्य दिलेलं आहे. स्तोत्र संहिता 121 त्याच्या 8व्या वचनामध्ये किंवा स्तोत्र 91 आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे देव त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. आमेन. सॅटिस्फाईड. आमेन. हालेलुया. किती लोकांनी तरुण एखाद्या व्यक्तीला मरताना पाहिलेलं आहे. तरुण व्यक्ती मरताना जर कुणी पाहिलं असेल तर त्याला विचारा, त्या व्यक्तीला मृत्यू सहन होत नाही. त्याला मृत्यू आल्यानंतर खूप तडपावं लागतं. कारण त्या वयामध्ये त्याच्यासाठी मरण लिहिलेलं नव्हतं. आमेन. परंतु जर एखादा वयस्कर व्यक्ती तुमच्या समोर मृत्यू पावलेला असेल तर तुम्हाला कळेल की त्याचा जीव शांतपणे जातो. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये दाविदाचं जे मरण लिहिलेलं आहे किंवा तुम्ही जर उत्पत्तीचा 24वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनाच्या पुढे जर वाचलं तर त्या ठिकाणी अब्रामाच्या मृत्यूविषयी लिहिलेलं आहे. अब्राम वयातीत झाला, पूर्ण वयस्कर झाला आणि मग त्याने आपला प्राण सोडिला. आमेन. स्वतःहून त्याने त्याचा प्राण सोडला असं लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
अर्ध्या पायातलं मरण म्हणजे श्राप आहे, ते पापाचं वेतन आहे. परंतु जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि प्रभूने त्याच्या सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवला तर तुमच्या आयुष्याची मर्यादा 120 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणा प्रभू मला दीर्घायुष्य देऊन तृप्त कर. म्हणा प्रभू मला तृप्त कर, दीर्घायुष्य देऊन तृप्त कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक बोलताना हळू आवाज बोलतात. 120 वर्ष. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना दीर्घायुष्य हवंय? आपले हात उंच कर. ज्याला मरायचंय त्यांच्यासाठी नाही म्हणत, पण ज्याला जगायचं त्याचे हात उंच करा. प्रेज द लॉर्ड. Say thank you Jesus. मला धन्यवाद येशू. दाविदाला जर तुम्ही पाहिलं, दाविदाचा अख्खा आयुष्य युद्धामध्ये गेला, परंतु दाविदाचा मृत्यू जर तुम्ही पाहिला तर शांतपणे तो मरण पावला, कारण तो देवाच्या वचनावर विश्वास ठेवत होता. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. आपण नेक्स्ट पार्ट पुढच्या रविवारी पाहू. बोलताना मला त्रास होतोय कशाचा, आपण उभं राहू त्याच्या थँक्यू जीसस. म्हणा प्रभू मला समाधानी कर, मला आशीर्वादित कर. Satisfy my soul, O Lord. Thank you Jesus. Thank you Jesus. We worship you, Father. Hallelujah. Hallelujah. Thank you Jesus. Close your eyes. आपले डोळे बंद करूया, आपण त्याची आराधना करूया. Thank you Lord. धन्यवाद येशू. आराधना हो, आराधना खुदावंद यीशु की आराधना. आराधना हो, आराधना खुदावंद यीशु की आराधना. आराधना
हात उंच करून प्रभूकडे प्रार्थना करा प्रिया. देवाचा अभिषेक या जागेवर उपस्थित आहे. मला प्रभू मला तुझ्या जवळ राहण्यासाठी तू बोलवलेलं असते. मला आशीर्वादित कर, मला तृप्त कर, सगळे बंधन यावेळेस तृप्त कर. सर्व दुष्टात्मे निघून चाललेले आहे, सगळे व्याधी आजार निघून चाललेले आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर पूर्ण आलेलं आहे. आपले हात उंच करून प्रार्थना करा प्रियानो. आपले मुख उघडा, आपले मुख उघडून जोर जोरात प्रार्थना करून देवाला सांगा, प्रभू मला तृप्त कर. सॅटिस्फाय माय सोल ओ लॉर्ड. माझा जीव तृप्त कर प्रभू. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. आकाशाकडे आपले हात उंच करून त्याला सांगा, प्रभू मी तुझ्यावरती प्रेम करतो. लॉर्ड आय लव्ह यू जीसस. आपले हात उंच करून त्याला म्हणा, प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्या अपराधांसाठी तू घायल झालेला आहेस देवा. Thank you, Jesus. Hallelujah. 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 प्रभू इथं असलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. त्यांना आरोग्य दे प्रभू. त्यांना स्पर्श कर. त्यांचा उद्धार कर प्रभू. देवाप्पा आजच्या दिवसामध्ये तू आम्हाला सांभाळ. इथून पुढेही आमचा सांभाळ कर. तुझे वचन तू आम्हाला दिलेलं आहे दीर्घायुष्य देण्याचं. इथं असलेल्या प्रत्येकासाठी मी ते लॉंग लाईफ डिक्लेअर करतो. आय डिक्लेअर लॉंग लाईफ ओ फादर. प्रत्येकासाठी मी दीर्घायुष्य घोषित करतो येशूच्या नावात, येशूच्या नावामध्ये. म्हणा आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बसूया या ठिकाणी. देवाची उपस्थिती आहे. प्रत्येक जण प्रभूसाठी आपले जे काही दान असेल आपण आपल्या हातामध्ये घेऊ आणि यावेळेस आपण ऑफरिंग देऊया. जर तुम्हाला साक्ष द्यायची तर पटकन पुढच्या साईडला येऊ शकता. आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि यावेळेस साक्ष ऑफरिंग करताना गीत गाऊ साक्ष द्यायची, गीत घ्यायचं. तेरे
धन्यवाद देतो आम्हाला नाही काही ते केलं प्रभू येशू ही आमची इच्छा आहे की तुझी योजना होती त्या योजनेला आम्ही प्रभू हा होकार दिला म्हणून धन्यवाद देतो प्रभू येशू मी प्रार्थना करतो या दानापणासाठी देणारा हात तू पाहिजेच ना प्रभू ज्यांनी दिले प्रभू त्यांना 100 पटीने जे देऊ शकले नाही प्रभू परमेश्वर त्यांना दुसऱ्यांना द्यायला सामर्थ्य शक्ती आणि समृद्धी प्रभू येशू ह्या दानापणाला आशीर्वादित करा त्याचा वापर तुमच्या राज्याच्या वाढीसाठी तुझ्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आत्म्याने करतो ही प्रार्थना मला धन्यता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो आमेन.